प्रिय क्रांती मित्र हो, जय भीम, जय अशोक, जय संविधान, जय भारत. सध्या भारताच्या शेजारील देशांमध्ये जो काही उद्रेक विद्रोह सुरू आहे जनतेमध्ये, तो पाहता तो चिंतेचा विषय आहे. कारण भारताच्या शेजारील देशांमध्ये अशांतता असणे हा आपल्या देशासाठी धोकादायक बाब आहे, आपल्या देशासाठी चिंताजनक बाब आहे. मित्रांनो, काही वर्षापूर्वी म्हणजे 1-1.5 वर्षांपूर्वी श्रीलंकेमध्ये सर्वात पहिला उठाव झाला. जनतेनं तो उत्स्फूर्तपणे उठाव केला. त्यानंतर मालदीव मध्ये घडलं, त्यानंतर बांगलादेश मध्ये घडलं, आता नेपाळमध्ये घडतंय. हा उद्रेक हा एकाएकी झालेला नाही, हा विद्रोह एकाएकी घडलेला नाही. जनतेच्या मनामध्ये तो साचलेला राग होता तिथल्या सरकारच्या विरोधात. या विद्रोहाच्या मागची अनेक कारण असू शकतात. बेरोजगारी आहे, वाढती महागाई आहे, भ्रष्टाचार आहे, पण सर्वात मोठं कारण जातीवाद. सध्या नेपाळमध्ये जे घडलंय त्याच्यामध्ये सगळ्यात मोठं कारण आहे जातीवाद, धर्मांधवाद. आणि या जातीवादाचा अतिरेक झाल्याच्या नंतर, या धर्मांधवादाचा अतिरेक झाल्याच्या नंतर तिथल्या तरुणांनी हा उठाव केला. वरवर पाहता हा उठाव त्या त्या देशामधला जरी वाटत असला, ही आग त्या त्या देशामध्ये लागली जरी असली, तर त्या आगीची झळ आणि त्या आगीची धग आपल्या देशाला सुद्धा लागू शकते. मित्रांनो, श्रीलंका बघा, मालदीव बघा, बांगलादेश बघा, या तिन्ही देशांमध्ये एक कॉमन असं आपल्याला दिसून येणार. या तिन्ही देशांमध्ये उठाव व्हायच्या आधी जनतेनं उठाव करण्याच्या आधी किंवा विद्रोह करण्याच्या आधी त्या त्या ठिकाणी जी सरकार होती, जी शासन होते, जे प्रधानमंत्री वगैरे होते, राष्ट्रपती, ते भारताचे समर्थक होते. आताही नेपाळमध्ये जे सरकार होतं, केपी ओली यांच्या नेतृत्वाखालील नेपाळचे प्रधानमंत्री केपी ओली हे सुद्धा भारत समर्थक होते. या सर्व ठिकाणी उठाव झाले आणि त्या त्या ठिकाणी जे कोणी आलंय, मग श्रीलंकामध्ये दिसा नायके आले असतील, बांगलादेशमध्ये मोहम्मद युनुस आले असतील, किंवा मालदीव मध्ये मोहम्मद मोहिज्जू हे आले असतील. आता नेपाळमध्ये उद्या कोण येणार ते आपल्याला येणारा काळ सांगेल. परंतु श्रीलंकेचे दिसा नायके, बांगलादेशाचे मोहम्मद युनुस आणि मालदीवचे मोहम्मद मोहिज्जू हे तिघही भारताचे समर्थक नाही, ते अमेरिकेचे समर्थक आहे. हे इतर लक्षात घेण्यासारखी बाब आहे. आणि म्हणून मी अगोदर म्हटलंय की हा जरी उठाव त्या त्या देशामधला असला तरी त्याची चिंता आपल्याला लागणं म्हणजे साहजिक आहे. आपल्या देशाला गंभीर धोका निर्माण होऊ शकतो ह्या सगळ्या गोष्टीचा. यातून बोध आपण घ्यायला हवा. ज्या वेळेला 2014 मध्ये नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भारतामध्ये सरकार स्थापन झालं, त्यावेळेला आपण प्राधान्य दिलं होतं नेबरहुड, जे शेजारील राष्ट्र आहे, नेबरहुड फर्स्ट ही योजना आपण आखली. कार्यक्रम हाती घेतला की जे शेजारील देश आहे त्यांना पहिलं प्राधान्य आपण देऊया, त्यांच्याबरोबर आपण मैत्री करूया. परंतु या ठिकाणी आपले मित्र आपण पाहिलं, पहलगाम मध्ये जो काही अतिरेकी हल्ला झाला अशी काही आम्हाला सांगण्यात आलं.
त्याच्यानंतर भारतानं पाकिस्तान बरोबर जे युद्ध पुकारलं, त्या युद्धामध्ये आमच्या बाजूनं, भारताच्या बाजूनं आमचे प्रधानमंत्री संपूर्ण जगात फिरलेले आहे. गेल्या 10 वर्षामध्ये असा जगातला एक देश नाही की ज्या देशामध्ये आमचा प्रधानमंत्री गेला नाही. सर्व देशांमध्ये 2-2, 3-3 वेळा, एकदा नव्हे 2-2, 3-3 वेळा आमचा प्रधानमंत्री जाऊन आला. परंतु एक सुद्धा देश आमचा मित्र बनू शकला नाही. हे दुर्दैव आहे आणि हे सत्य आहे. सत्य सांगायला मला वाटतंय हरकत नाही. सत्य सांगायला हरकत नसावी. दुर्दैवानं आमचा एकही देश मित्र बनू शकला नाही. भारत स्वतंत्र झाल्याच्या नंतर आमचे जे मित्र देश होते, अगदी 2014 पर्यंत, रशियापर्यंत जे आमचे मित्र देश होते, त्यातला एकही आमचा मित्र उरला नाही. आणि आता जे काही थोडेफार होते छोटे समर्थक आमचे, तिथलं सुद्धा सरकार उठवून लावण्यात आलेली आहे. याच्या माग अमेरिकेचा हात आहे की आणखीन काही आहे, येणारा काळ आपल्याला सांगेल. यावरती आपण अधिक भाष्य करणं योग्य ठरणार नाही. परंतु मी अगोदर म्हटल्याप्रमाणे जे काही उठाव झाले ते बेरोजगारीतून झालेले. लोकांना काम नाही, तरुणांना मुलं शिकतायत, मुलांना शिक्षण घेतल्याच्या नंतर सुद्धा नोकऱ्या मिळत नाहीये, हाताला काम नाही, खिशात दाम नाही, सायरा वैरा झालेली तरुण पिढी. धार्मिक उन्माद, धार्मिक उन्माद हा सर्व ठिकाणी आपल्याला दिसून आला. नेपाळमध्ये तो विशेष करून धार्मिक उन्माद आपल्याला दिसून आला. आणि त्या धार्मिक उन्मादातून हे काल जे काही घडलंय ते घडलंय. अगदी संसदेला आग लावण्यात आली. आरोग्य मंत्री असो का शिक्षण मंत्री असो, लोकांनी धरून हाणलंय त्यांना, मारलंय त्यांना रस्त्यावरती. हा संताप आहे, सार्वत्रिक संताप आहे. तो फक्त एकटा नेपाळ मधला नाही, हा सार्वत्रिक संताप आहे. आणि या संतापातून, या उद्रेकातून, या विद्रोहातून भारतानं सुद्धा बोध घ्यावा. अन्यथा नेपाळ, श्रीलंका, बांगलादेश, हे मालदीव, हे चारही देश, हे चिमुटभर देश आहे, छटाकभर देश आहे, तरी तिथली परिस्थिती आटोक्याच्या बाहेर गेली, नियंत्रणाच्या बाहेर गेली. भारतामध्ये जर असा प्रकार घडला तर ही परिस्थिती नियंत्रणात आणता येणार नाही. सर्वात प्रथम लक्षात घ्या, प्रचंड प्रचंड यादवी माजेल या देशामध्ये. म्हणून सत्ताधाऱ्यांनी सर्वांनी यातून एक योग्य तो बोध घ्यावा. आमचं कुशल कर्म आहे की आमच्या देशाला महामानव विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जन्म घेतला. आमच्या देशामध्ये त्यांनी जन्म घेतला म्हणून त्यांनी या देशाचं संविधान लिहिलं. त्यांनी संविधान लिहिलंय म्हणून त्या संविधानामुळे आमचा देश आज सुद्धा एका धाग्यात गुंतलेला आहे, अखंड आहे. या संविधानामुळे आज आमच्या देशामध्ये आजही लोकशाही टिकून आहे. भले हुकुमशाही लादण्याचा प्रयत्न करतायत आमच्या देशामध्ये काही सत्ताधारी म्हणा किंवा इतर काही म्हणा, हुकुमशाही आणण्याचा प्रयत्न करतात. परंतु डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं संविधान त्यांना ते मान्यता देत नाही. बाबासाहेबांचं संविधान आज सुद्धा या देशामध्ये लोकशाहीला समर्पित करत आहे. आणि जोपर्यंत हे संविधान सुरक्षित आहे तोपर्यंत आमच्या देशाच्या एकतेला धोका नाही, आमच्या देशाच्या एकात्मतेला धोका नाही. परंतु ज्या पद्धतीनं लोक संविधानाचं अवमूल्यन करत आहे, ज्या पद्धतीनं संविधानाचा त्याच्यामध्ये बदल करण्यात येत आहे, ते पाहता नेपाळ व्हायला आपल्याला वेळ लागणार नाही, श्रीलंका व्हायला आपल्याला वेळ लागणार नाही. म्हणून भारतातली जनता ही तथागत बुद्धांची अनुयायी आहे. तथागत बुद्धांच्या शांतता मार्गाचा अवलंब करणारी ही जनता आहे. बाबासाहेबांच्या संविधानाला प्राणापेक्षाही प्रिय मानणारी जनता आहे. म्हणून भारत एक संघ आहे, त्याला एक संघ राहू द्या. नेपाळ, श्रीलंका, बांगलादेश आणि मालदीव सारख्या देशाच्या उठावातून, बंडातून योग्य तो बोध घ्यावा आणि बाबासाहेबांचे नातू आदरणीय सन्माननीय प्रकाशजी तथा बाळासाहेब आंबेडकरांनी सुद्धा
अशा पद्धतीनं वक्तव्य केलेले आहे या सगळ्या आंतरराष्ट्रीय घडामोडींवर. त्यामुळे वेळ गेलेली नाही. आजही आपला देश आपण सुरक्षित ठेवू शकतो या सगळ्या गोष्टींपासून. एवढं सांगण्यासाठी हा व्हिडिओ आहे. जय भीम. प्रिय क्रांती मित्र हो, भीम पॅंथर या आपल्या हक्काच्या यूट्यूब चॅनलला कृपया सबस्क्राईब करून आम्हाला विषमतावादी शक्तींच्या विरोधात लढण्यासाठी बळ द्या, शक्ती द्या, ऊर्जा द्या. कमेंट करा, लाईक करा, शेअर करा.